नाशिक शहरात खुनाचं सत्र सुरूच असून कधी अवैध धंदे यावरून कुठल्या ना कुठल्या कारणावरून खुनाच्या घटना घडत आहेत। शहराच्या सिडकोमधील छत्रपती संभाजी स्टेडियम जवळच्या एका पान टपरीत सिगारेट घेतल्यानंतर ग्राहक आणि टपरी चालकांत वाद झाला। टपरी चालकाने ग्राहकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ग्राहकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली। प्रथमदर्शनी खुनाचा प्रकार असला तरी पोलिसांकडून अहवालानंतरच खून की सदोष मनुष्यवध याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। बुधवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियम जवळच्या पान टपरीवर वयवर्ष 50 असलेले विशाल भालेराव यांनी सिगारेट घेतली। यावेळी पान टपरी चालक बापू सोनवणे यांनी 11 रुपये मागितले। यावरून विशाल भालेराव याने सिगारेट 10 रुपयांना मिळते, तुम्ही 1 रुपया जास्त का घेता असं विचारल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला। यात भालेराव यांनी शिवीगाळ करीत वस्तू उचलून फेकण्याचा प्रयत्न केल्याने सोनवणे यांनी जवळच्या लाकडी दांडका भालेराव यांच्या डोक्यात मारला। तिथून स्वतःला सावरत जखमी भालेराव हे ज्या ठिकाणी काम करत होते तिथे गेल्यानंतर डोक्यातील रक्तस्राव मालकाला दिसला। त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केले। इथं भालेराव याच्या डोक्याला 3 टाके डॉक्टरांनी घातले होते। मात्र घरी गेल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्यानं पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्राथमिक तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितलं। तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केलं। सध्या शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून छोट्या मोठ्या कारणाने कोयते तसंच हत्यारं उगारली जात आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, नाशिक।